नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये या कलेचा अद्वैत विषयी जो असणारा राग प्रचंड वाढत आहे आणि त्याच्याविषयीचा असणारा तिरस्कार आता खूप वाढलेला आहे. त्याला कारणही तसंच आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की अद्वैतचं आणि नैन्याचं लग्न जुळवण्याची तयारी चालू आहे आणि या निमित्तानेच अद्वैतची आणि नैन्याची पहिली डेट असते. परंतु राहुलच्या सांगण्यावरून अद्वैत हा मुद्दाम लेट जातो. परंतु या वेळेत नैना जेव्हा बसलेली असते तेव्हा काही गुंड तिला त्रास द्यायला येतात. परंतु वेळेत तिची बहीण आल्याने ती वाचते आणि मग हे सगळं घरी येऊन तिची बहीण काजल कलेला सगळं सांगते. यानंतर कला खूप चिडते आणि मग घरी सगळे बोलत असताना तिचा राग व्यक्त होतो. अद्वैत हा किती उद्धट आणि नालायक मुलगा आहे, त्याला खूप पैशाचा माज आहे हे सगळ्यांना सांगताना ते दिसते. आज ताई आणि काजलचा जीव धोक्यात होता. तो वेळेत आला नाही, त्यामुळेच हे सगळं झालं. जर काजल आली नसती तर काय झालं असतं याची कल्पनाही मला करवत नाही. तो कधी नैनाला सुखी ठेवेल असं मला वाटत नाही. आणि या सगळ्या घडलेल्या गोष्टीमुळे कला ही नैनाचं लग्न मोडण्यासाठी सुद्धा तयार झालेली दिसते आणि हे लग्न मला मान्य नाही असं स्पष्ट सांगताना सगळ्यांना दिसते. आता पाहू येणाऱ्या भागामध्ये नक्की काय दाखवतात.